Hello friends, after successful attempt of first video, we are going to deal with second video, that is about syllabus paper of SSC. Means this is video for specially 9th and SSC students. See, activity sheet of English subject. It is for 80 marks. हा जो व्हिडिओ आपण मुख्यत्वे करून बनवणार आहोत हा इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्लिश पेपर संदर्भातील. इंग्लिशचा जो पेपर आहे हा इयत्ता 10वी आणि 8वी साठी जो आहे तो एकूण 80 मार्काचा असेल. 80 मार्क्स फॉर रिटन एक्झाम अँड 20 मार्क्स फॉर ओरल एक्झाम. 100 marks paper. So this is 100 marks paper. And paper pattern of SSC and 9th standard is called as activity sheet. It is activity based sheet. So this is 100 marks paper. हा पेपर जो आहे हा 100 मार्काचा असेल. But as we said, this paper pattern, this activity sheet is only for 80 marks. And this activity sheet is same for 9th standard as well as 10th standard, lower medium. So how many sections are here? Section 1, section 2, section 3, section 4 and section 5. So there are 5 sections. In question number 1, now we discuss all activity sheet one by one, question wise. First question. Question number 1A. Language study. In language study, there are 6 sub questions will be asked, and you have to solve 4 questions, and it is for 8 marks. Means 2 marks for each question. या लँग्वेज स्टडीच्या प्रश्नामध्ये एकूण तुम्हाला 6 प्रश्न दिले जातील. 6ही प्रश्नांचा फॉर्मॅट हा फिक्स असेल, ठरलेला असेल, आणि या 6 पैकी तुम्हाला 4 प्रश्न लिहायचे आणि एका प्रश्नासाठी 2 मार्क्स असतील. त्यानंतर आफ्टरवर्ड्स बी, डू एज डायरेक्टेड, 2 क्वेश्चन्स गिवन अँड यू हॅव टू राईट 1. ओके, मीन्स यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 1 लिहायचे आणि त्याला गुण असतील 2. यामध्ये सुद्धा पॅटर्न, प्रश्नांचा पॅटर्न हा ठरलेला असतो. मीन्स these 2 questions in this B section is same. It is decided by board and you have to write either 1 or 2. Okay. Question number 2A. Textual passage, and B also textual passage. Each passage for 10 marks. Now textual passage means these passages are from your textbook. हे जे पॅसेज जे असतील ते तुमच्या पुस्तकातील युनिट्स वरनं विचारले जातील. There are 8 units and from 1 to 4 unit 1 textual passage, and from 5th to 8th unit there is 1 textual passage. म्हणजे एकूण 8 युनिट जे आहेत या 8 युनिट पैकी 1 ते 4 युनिट पैकी 1 पॅसेज परीक्षेला विचारला जाईल आणि 5 ते 8 पॅसेज मधून 5 ते 8 या युनिट मधून तुम्हाला 1 पॅसेज विचारला जाईल. प्रत्येक पॅसेज साठी गुणदान किती आहे तर 10 मार्क्स. मीन्स 10 मार्क्स फॉर ईच पॅसेज. नाउ सेक्शन 3, that is about the poetry section. In poetry section also there are A and B parts. First A, that is poem for comprehension. Poem for comprehension means there are 8 units and 8 poems. Out of that 8 poems there is 1 poem will be in your exam paper. एकूण तुम्हाला युनिट आहेत 8 आणि 8 युनिट मध्ये एकूण 8 पोएम्स आहेत, कविता आहेत, आणि या 8 कवितांपैकी 1 कविता तुम्हाला परीक्षेला विचारली जाईल. दॅट इज फॉर 5 मार्क्स. 5 मार्कासाठी विचारले जाईल. आणि बी, पोएम फॉर ऍप्रिसिएशन. आणि या ज्या 8 पोएम्स आहेत या 8 पोएम्स पैकी कुठली तरी 1 पोएम तुम्हाला
ऍप्रिसिएशन साठी विचारले जाईल, त्याला सुद्धा 5 मार्क्स आहेत. नाव ऍप्रिसिएशन साठी SSC बोर्डाने पॅटर्न पॉइंट्स ठरवून दिलेला आहे. त्याच पॉइंट्सवर तुम्हाला पॉइंट्स फॉर ऍप्रिसिएशन लिहायचं आहे आणि एकूण मार्क्स आहेत 5. मीन्स सेक्शन 3rd that is about the poetry is for 10 marks. How many marks? 10 marks. Section 4. Section 4 is about non-textual passage. What is non-textual passage? Means this passage is out of syllabus. हा जो पॅसेज दिलेला असेल हा तुमच्या सिलेबस मधील नसेल, हा अनसीन पॅसेज असेल, हा करंट लाईफवर असेल किंवा इतर ठिकाणचा असेल, कुठल्या तरी भागातील असेल, परंतु हा पॅसेज जो आहे हा पुस्तकातील पॅसेज नसेल. हा पॅसेज, धिस पॅसेज इज फॉर 10 मार्क्स. हा जो पॅसेज जो आहे तो तुम्हाला एकूण 10 मार्कांसाठी विचारला जाईल. अँड क्वेश्चन बी इज फॉर समरी ऑफ सेम नॉन टेक्स्चुअल पॅसेज. इथे तुम्हाला जी समरी लिहायची आहे, तर क्वेश्चन नंबर ए मध्ये जो नॉन टेक्स्चुअल पॅसेज, जो पॅसेज टेक्स्टबुक मधला नाही, तो जो पॅसेज आहे त्या सेम पॅसेजवर तुम्हाला समरी लिहायची आहे. अँड दॅट समरी इज फॉर 5 मार्क्स. 5 मार्कांसाठी समरी विचारलं जाईल. सो दिस इज सेक्शन 4. सेक्शन 4 फॉर 15 मार्क्स. सेक्शन 4 जो आहे, विभाग 4 जो आहे तो तुम्हाला 15 मार्कांसाठी आहे. नाउ क्वेश्चन नंबर 5 दॅट इज अबाउट रायटिंग स्किल. सेक्शन 5 दॅट इज अबाउट रायटिंग स्किल. यामध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या लेखन कलेचा कस लागतो. आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्वतःची वाक्य स्वतः लिहिता येतात इंग्रजीमध्ये, those student who can able to construct his own sentence can write this whole question number 5, 6 and 7. Question number 5 मध्ये letter writing. Now in letter writing there are 2 types, formal letter and informal letter. We have to write either formal letter or इन्फॉर्मल लेटर. तुम्हाला फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर असे दोन्ही प्रकारचे लेटर्स दिले जातील. त्या दोन्ही पैकी तुम्हाला एका प्रकारचा लेटर लिहावा लागेल. अँड दॅट लेटर इज फॉर 5 मार्क्स. दॅट इज क्वेश्चन नंबर 5A. नाउ टर्न टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 5B. क्वेश्चन नंबर 5B इज अबाउट डायलॉग रायटिंग और स्पीच. मीन्स यू हैव टू राइट डायलॉग्स और स्पीच. नाउ इन डायलॉग राइटिंग ऑल्सो देर आर 3 टाइप्स. 3 points are given in dialogue writing section. You have to write all 3 points. Or if you don't want to write dialogue writing, then you can choose speech. Speech. How to give speech? संभाषण, भाषण. यासाठी तुम्हाला एकूण 5 मार्क्स दिले असतील. गुणदान आहे 5 मार्कांचं. Means question number 5 is for 10 marks. Now turn towards question number 6. Now question number 6 also have two questions, A and B. Now question number 6A that is about information transfer. माहितीचा प्रकार जो आहे तो तुम्हाला बदलायचा आहे. Here question number 1 that is verbal to non-verbal and second question number A2. Question number A1 verbal to non-verbal and question number 2 A2 that is non-verbal to verbal. You have to choose anyone and write anyone, either A1 or A2. It is for 5 marks. Now turn towards question number 6B. That is about report writing or story writing. Report writing ज्याला मराठीत आपण अहवाल लेखन असं म्हणतो आणि स्टोरी रायटिंग कथाकथन असं म्हणतो. Now here also you have 2 options, either write story or report. It is for 5 marks. So question number 6 is for 10 marks. And last question, that is question number 7, that is translation. Translation म्हणजे भाषांतर करा. यामध्ये सुद्धा तुम्हाला एकूण 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ट्रान्सलेशन मध्ये, ट्रान्सलेशन मधले गुणधर्म जे आहे ते 3 प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्यामध्ये हे मार्क्स डिवायडेशन केलेले असतात.
यामध्ये तुम्हाला जी दिलेली वाक्य असतात ही इंग्लिश मधून मराठीमध्ये म्हणजे इंग्रजीमधून मराठीमध्ये तुम्हाला लिहावी लागतात. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून मराठीमध्ये वाक्य बनवता येतात, मराठीतून इंग्रजीमध्ये वाक्य बनवता येतात, त्यांच्यासाठी हा शेवटचा सेक्शन फार महत्वाचा आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण ऍक्टिव्हिटी शीट जी आहे ती दिलेली असते. अँड धिस ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट इज फायनल बाय SSC बोर्ड पॅटर्न. SSC बोर्ड पॅटर्न ऍज वेल एज फॉर 9th स्टँडर्ड ऑल्सो. म्हणजे जे विद्यार्थी 9वीचा इंग्रजीचा पेपर सॉल्व्ह करतात तोच पॅटर्न तुम्हाला इयत्ता 10वी साठी असतो. म्हणजे त्याची रंगीत तालीम तुम्ही इयत्ता 9वी मध्ये केलेली असते. आणि म्हणून या विषयासाठी इंग्रजी विषयासाठी जी मनामधील भीती असते ती विद्यार्थ्यांनी काढून टाकायची. कारण तुम्ही 9वीतून पास होऊन 10वी मध्ये आलेला असता. म्हणजे एकदा तुम्ही त्या विषयाचा पेपर सॉल्व्ह केलेला असतो. फक्त सिलेबस बदललेला असतो, अभ्यासक्रम बदललेला असतो. आणि म्हणून या विषयाची भीती आपण अजिबात मनात ठेवायची नाही आणि पेपर सोडवायचा. आता इथे एक मजेशीर गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही इयत्ता 9वीचा पेपर दिल्यानंतर 10वीचा अभ्यास सुरू होण्या अगोदर सुद्धा या पूर्ण 80 मार्कापैकी 20 मार्काच्या पेपरचा तुम्ही अभ्यास करू शकता. तो कसा काय, तर आपण इकडे पाहूया. नाउ क्वेश्चन नंबर 1 A B इट इज फॉर 10 मार्क्स. हा किती मार्काला असतो, एकूण 10 मार्काला असतो. दिस पॅटर्न इज फिक्स्ड बाय बोर्ड. हा पॅटर्न जो असतो हा बोर्डाकडून फिक्स केलेला असतो. म्हणजेच आपण अगोदरच या प्रश्नाचा सराव सुट्टीच्या दिवसामध्ये करू शकतो. सुट्टीच्या दिवसामध्ये या भागाचा जर आपण सराव केला तर आपल्याला आपलं लक्ष इतर विषयांकडे सुद्धा नंतर देता येऊ शकतं. परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी नंतर जी तारंबळ उडते ती उडणार नाही. तुमचा अभ्यास हा अगोदरच झालेला असेल. नंतर वळगा इकडे क्वेश्चन नंबर 4 मध्ये बी समरी म्हणजे 1/3 सारांश. हा सुद्धा आपण अगोदरच सराव करून घेऊ शकतो. 5 मार्कांसाठी झाले 15 मार्क्स. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B पोएम फॉर ऍप्रिसिएशन. 8 कवितेचं ऍप्रिसिएशन तुम्हाला लिहावं लागतं. हे संपूर्ण ऍप्रिसिएशन जे असतं या त्या 8 कवितांवरच दिलेलं असतं. म्हणजे ते ऍप्रिसिएशन तुम्ही सुट्टीच्या काळात पाठांतर सुद्धा करू शकता. म्हणजे हा 20 मार्काचा पेपर तुम्हाला अगोदरच माहित असतो, तो तुम्ही पूर्ण करू शकता. यानंतर अजून एक क्वेश्चन नंबर 5, 6, 7 हा सुद्धा 25 मार्काचा पेपर आहे. हा 25 मार्काचा पेपर सुद्धा तुम्ही इयत्ता 9वी मध्ये दिलेला असतो. म्हणजे याचा सुद्धा सराव तुम्ही सुट्टीमध्ये करू शकता. मग हे 25 मार्क आणि सांगितलेले हे 20 मार्क्स, 25 आणि 20 45, 20 + 25 45 असा एकूण 45 मार्काचा इंग्लिश विषयाचा अभ्यास तुम्ही सुट्टीमध्येच अगोदरच सराव करू शकता. म्हणजेच काय, तर तुम्ही इंग्रजी विषयाची भीती मनामध्ये न ठेवता आपण हा अभ्यास सुट्टीमध्ये करूया आणि राहिलेला अभ्यास हा वर्षभरात करूया की जेणेकरून तुम्हाला इंग्रजी विषयामध्ये 80 पैकी जास्तीत जास्त गुण मिळतील. फॉर्मॅट हा जो मी आता तुमच्या समोर सादर केला हा 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये नोंद करा आणि आमच्या KVM लर्निंग ग्रुप या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.